महामंत्री महाराज, आज काय खबर आहे? आपल्या दरबारात एक माणूस उभा आहे टायकोट घालून. तो तुम्हाला भेटायची जबरदस्ती करू राहिला. त्याला तुम्हाला भेटणंच आहे. कोणी हलती म्हणजे. त्याला आदरपूर्वक दरबारात घेऊन या. ठीक आहे महाराज, या महाराज. गुड मॉर्निंग माय डिअर महाराज. सुचवा. ॲक्च्युली महाराज, मी तुमचा दरबार नियमित बघत आहे आणि माझ्या असं लक्षात आलं आहे की तुमच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या स्मार्ट माणसाची खूप आवश्यकता आहे. म्हणजे आम्ही सगळे येडे आहे समजा. सॉरी टू से महाराज, पण मला तसं म्हणायचं नाही आहे. मग तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? स्पष्ट सांगा एकदम. महाराज, मी तुमच्या मागच्या दरबारात बघितलं की तुमच्या शेतमालाला बाजारभाव बिलकुल मिळत नाही आहे. म्हणजेच तुमच्या राज्यावर आता एक खूप मोठा आर्थिक संकट येणार आहे. येस ऑर नो? या महाराज, किती दिवस तुमच्या राज्यातला शेतकरी हातपंपानं फवारणी करीन? आपल्याला वाटत नाही की आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याने ड्रोन किंवा हेलिकॉप्टरने फवारणी केली पाहिजे? येस ऑर नो? बरोबर आहे तुमचं, पण याच्यावर आपल्यासाठी इलाज काय करायला लागेल आपल्याला? महाराज, या गोष्टीचं तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. याच्यासाठी एक रामबाण उपाय आपल्याकडे आहे. अशी कोणती रामबाण उपाय योजना आहे? आम्हाला बी सांगा की आम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल. यासाठी महाराज आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. याच्यासाठी फक्त तुम्हाला 3 माणसं जोडायची आहेत. महामंत्री, महाराज, सेनापती कुठे आहेत? सेनापती अजूनही धोंड्याच्याच मोहीमवर आहेत. सेनापतीचे सूत्र तुमच्या हातात घ्या आणि आत्ताच्या आत्ता या स्वयंघोषित साहेबाला बंदी बनवून आपल्या ताब्यात घ्या. ठीक आहे महाराज. या साहेबाला उद्यापासून सतीशच्या पातीत उसाची पत्ती काढायला पाठवा. क्षमा असावी महाराज, अजून पण पत्ती आलेली नाही. यांना धसायला पाठवतो. दसयशाला पाठवा. हा. याले मराठी डवरे धरायला पाठवा आणि या गोष्टीची दक्षता घ्या की याले मधातला डवरा कोणी देणार नाही. याले बैलाचा डवरा देण्यात यावा. ठीक आहे. हमेशा. आणि उसाले पत्ती आल्यावर हा उसाची पत्ती काढायला जाईन त्यावेळेस दक्षता घ्यायची की याचं बेला कोणी घेणार नाही. म्हणजे जेणेकरून याले हे समजीन की 500 रुपये कसे कमवले जातात. 3 माणसं जोडून 500 कमवले जात नसतात. आणि या गोष्टीची अजून एक दक्षता घेण्यात यावी की याचा शेतकऱ्याच्या पोराबरोबर संपर्क आला पाहिजे नाही. हे असे माणसं आपल्या शेतकऱ्याच्या पोराला बिघडवतात आणि त्याला मेहनतीपासून वंचित ठेवतात. आयतं खायची सवय लावतात. बरोबर आहे महाराज. माय डिअर फ्रेंड, तुम्ही कोणासोबत हे करत आहे? लगेचच पुढच्या महिन्यामध्ये मला डायमंड बटन भेटणार आहे महाराज.